आज अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि अष्टविनायक गोविंदा पथक हे त्यांच्या दहीहंडीच्या सरावास सुरुवात करता असत। तेव्हा त्यांच्या ह्या सरावात त्यांना कोणत्या प्रकारची अडीअडचणी येता कामा नये याच्यासाठी सांभाळ करूचो असा। महाराजा सर्व लेकरा अतियोग थरावर थर असून मोठ्या जोखमीन स्वतःच्या जबाबदारीवर ही दहीहंडीचा सण साजरा करता असत। महाराजा त्यांना कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी येता कामा नये याच्यासाठी तुका त्यांच्या पाठीशी राहायचा असा। बोल बोल जागेवाले महाराज की। आमच्या अष्टविनायक गोविंदा पथकाची स्थापना ही 1976 साली झाली आहे आणि आम्ही 2006 पासून आमचा 8 थराचा प्रयत्न करत चालू ठेवला। पूर्वेजी प्रताप सरनाईक यांची जी संस्कृतीची दहीहंडी जिथे आम्ही दरवर्षी जातो तिथे सातत्यरित्या आम्ही 8 थरांचा मानवी मनोरा रचत आलो आणि 2018 साली फर्स्ट टाइम प्रो गोविंदा जे त्यांनी संकल्पना आणलेली त्यात आम्ही फर्स्ट विनर होतो। प्रो गोविंदा जेव्हापासून आला तेव्हापासून आम्ही टीव्हीवर दिसायला लागलो। सर्वप्रथम तर आम्हाला हे डोममध्ये जेव्हा नेलं गेलं तर प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपण पण या डोममध्ये जावं एक स्पोर्ट्स प्लेयर म्हणून। आमच्या घरातले पण आम्हाला टीव्हीमध्ये पाहतात, त्यांना पण खूप प्राऊड फिलिंग होते आमच्याबद्दल की आम्ही तिथे एका मंडळाला ना आणि पूर्ण नगराला तिथे रिप्रेझेंट करतो आम्ही। आणि आता सेकंदामध्ये मोजलं जाईल किती लवकर तुम्ही थर लावताय। अष्टविनायक गोविंदा पथक टॉपर चढलाय, सलामी दिलेली आहे। फॅमिलीचं म्हणायला गेलं तर आमचं घर तर बाजूलाच मैदानाच्या बाजूलाच आहे। आळशीपणा केला तरी माझी मम्मी बोलते अरे बघ जा बाकीचे सगळे पोरं प्रॅक्टिसला गेलेत, तू का नाही जात आहेस, आणि उठून मला स्वतः पाठवते। तर फॅमिलीचा प्रत्येक गोविंदा चांगला सपोर्ट आहे कारण आता दहीहंडी समन्वय समिती व प्रो गोविंदाचे जेवढे पूर्वेजी सरनाईक आणि प्रतापजी सरनाईक यांच्यापासून जे आम्हाला विमा मिळतो त्यापासून आम्हाला खूप सेफ्टी आहे। त्यामुळे फॅमिलीचं टेन्शनच येत नाही आणि आम्हालाही स्वतः भीती वाटत नाही कारण आमची प्रॅक्टिस ही त्या प्रकारे होते। आमचा जो मंडळ आहे त्याच्यात एक प्रो गवेचा प्लेयर आहे पंकज दीपक मोहिते, हा पुणेरी पलटणमधून स्वतः खेळतो आणि तो आमच्या गोविंदाचाही असतो, तो पण आम्हाला खूप इन्स्पायर करतो। हा सण आमचा पूर्ण वर्षभराचा एक आवडता इव्हेंट म्हणू शकतो। आम्ही या सणासाठी पूर्ण 365 दिवस प्रिपेअर असतो। कधी हा सण येतोय, या सणामुळे आमचं नाव आहे आणि हे आम्ही नाव कायमस्वरूपी चांगल्यारीत्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत।